Hot problems, question number 29. A straight highway leads to the foot of the tower. A man standing at the top of the tower observes a car at an angle of depression 30 degree, which is approaching the foot of the tower with uniform speed. 6 seconds later, the angle of depression of the car is found to be 60 degree. Find the time taken by the car to reach the foot of the tower. मग ह्याच्यामध्ये ऑब्झर्वर आपल्याला जो दिलाय आपण या फिगर मध्ये पहा ऑब्झर्वर कुठे पॉइंट ए कुठे टॉप ऑफ द टॉवर म्हणजे ए बी टॉवर त्याच्या टॉपला पॉइंट ए तिथे ऑब्झर्वर आहे. मग तिथे त्याला तिथून काय ऑब्झर्वरला काय दिसतंय तर एक कार दिसते आणि ती कशी चालली युनिफॉर्म स्पीडनी. स्ट्रेट हायवे लीड्स टू द फुट ऑफ द टॉवर मॅन स्टँडिंग ॲट ऑब्झर्व्स अ कार ॲट अन अँगल ऑफ डिप्रेशन ऑफ 30 डिग्री. अँगल ऑफ डिप्रेशन किती दिलंय 30 डिग्री. अँगल ऑफ डिप्रेशन काय अँगल PAD किती येतो 30 डिग्री. त्याच्यानंतर ती कार युनिफॉर्म स्पीडने पुढे येते आणि त्यावेळेस अँगल ऑफ डिप्रेशन होते 60 डिग्री. म्हणजे आता डी पासून कार आली सी या पॉइंटला किती सेकंदात ती इथे येते तर 6 सेकंद मध्ये ती डी टू सी ला आली. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय की फाइंड द टाइम टेकन बाय द कार टू रीच द फुट ऑफ द टॉवर. डी टू सी यायला 6 सेकंद लागले पण आता सी पासून बी यायला किती वेळ लागेल ते पण आपल्याला शोधावं लागेल. म्हणजे आपल्याला टाइम शोधायचा आहे की कारला किती वेळ लागणार आहे बी पर्यंत यायला. मग याच्यामध्ये या फिगर मध्ये पहा अँगल PAD इक्वल्स टू अँगल ADB. कारण का तर अल्टरनेट अँगल हे झेड होतं ना उलटा झेड PAD इक्वल्स टू ADB अल्टरनेट अँगल्स म्हणून ते इक्वल म्हणून अँगल ADB आला 30 डिग्री. आता अँगल PAC इक्वल्स टू अँगल ACB पुन्हा अल्टरनेट अँगल. मग अँगल PAC 30 म्हणून अँगल ACB पण 30 डिग्री. सॉरी अँगल PAC 60 डिग्री म्हणून अँगल ACB पण 60 डिग्री अल्टरनेट अँगल्स. मग आता आपल्याला हे अँगल्स दिले आपण. आता हे दोन ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहे. पहिल्यांदा आपण ट्रायंगल कन्सिडर करू ट्रायंगल ABD. इन ट्रायंगल ABD काय होतं tan 30 इक्वल्स टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट म्हणजे AB अपॉन BD. tan 30 ची व्हॅल्यू असते 1/√3. मग AB इक्वल्स टू येईल BD अपॉन √3. मग आता इन ट्रायंगल ABC बघू आपण. इन ट्रायंगल ABC काय अँगल 60 डिग्री. मग tan 60 इज इक्वल्स टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट AB अपॉन BC. tan 60 ची व्हॅल्यू असते √3. मग AB अपॉन BC म्हणजे AB ची व्हॅल्यू मिळाली BC इंटू √3. मग इथे पण AB इकडे पण AB. लेफ्ट साइड सेम या इक्वेशनचे म्हणून राईट साइड सेम म्हणून फॉर्म 1 and 2 BD अपॉन √3 इक्वल्स टू BD अपॉन √3 इक्वल्स टू BC इंटू √3. BD इक्वल्स टू आलं BC √3 इंटू √3. √3 इंटू √3 3. मग त्याला 3BC. सो BD इक्वल्स टू 3BC. लेट BC इक्वल्स टू X. म्हणजे BD इक्वल्स टू काय येणार 3 इंटू BC. सो 3 इंटू X. आता BD आला तुमचं पहा. आता ह्याच्यामध्ये काय काय मिळालं आपल्याला की BC ला आपण X घेतलं. त्याच्यानंतर BD आपलं आलं 3X. BD मधून BC मायनस केला तर CD मिळतो. CD इज इक्वल्स टू काय BD मायनस BC. मग 3X मधून X गेला किती झालं 2X. म्हणजे CD आला आपला 2X. आता आपण आपल्याला माहिती स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. तर डिस्टन्स आपण घेऊ CD डिस्टन्स किती सेकंदात कट केलंय 6 सेकंद. डिस्टन्स CD आणि सेकंड किती 6 सेकंड टाइम. CD इज इक्वल्स टू किती आपल्याकडे CD इक्वल्स टू 2X. सो 2X अपॉन 6. 2 1 2 2 3 6. म्हणजे स्पीड आपला जो युनिफॉर्म स्पीड आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती मिळाली X अपॉन 3. आता पुन्हा आपण हाच फॉर्म्युला आपण स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड किती आहे X अपॉन 3. डिस्टन्स कुठलं आपल्याला BC बघायचं. BC किती आहे X आणि टाइम किती लागलाय त्याला ते शोधायचं. डिस्टन्स इज इक्वल्स टू BC आणि लागलेला टाइम आपल्याला माहित नाही. मग BC इज इक्वल्स टू X अपॉन टाइम. मग टाइम इक्वल्स टू X इंटू 3 अपॉन X कट इक्वल्स टू 3 सेकंड. म्हणजे आता C टू B एवढं पोहोचायला अजून किती वेळ लागणार आहे तर 3 seconds more will be required.
म्हणजे पहिले 6 सेकंद आणि नंतरचे 3 सेकंद. म्हणजे फ्रॉम पॉइंट डी टू बी car will take total 9 seconds, and for traveling from C to B, car will take 3 seconds. Okay, म्हणजे time required for the car to reach from C to B will be 3 seconds. आणि जर तुम्हाला D to B काढायचं असेल तर म्हणायचं time required for the car to reach from D to B will be 9 seconds, कारण पहिले 6 seconds आपल्याला दिलेले. ओके.